मी पद्मावती धनंजय कोरेकर. आज माझा बागेतला सकाळचा रविवार पहा. अशा प्रकारे त्यांच्या संगतीत फुलांच्या झाडांच्या घालत असे. 15 दिवसापूर्वी रोप लावलं आणि त्याला कळ्या खूप छान लागल्यात आणि जास्वंद, पिवळी जास्वंद. त्याचप्रमाणे माझा खरा जीव होता ह्या बेलपत्रावर. हे जे बेलाचं झाड आहे ना, 1 महिन्यापूर्वी सुनबाई सारखी म्हणायची, पानं किडलीत 2 पानं, 1 पानं अशीच असतात. होतात पावसाळ्याच्या दिवसात खूप आळ्या किड्या आल्या की ती पानं खाऊन जातात. मी म्हटलं त्याचं पाणी तोडायला हवं आपण आणि पाणी देऊ नका त्याला. विशेष म्हणजे 2 दिवस पडले आणि मी 8 दिवस आजारी पडले. झाडाला पाणी मिळालंच नाही. पर्यायाने सर्व पानं जळून गेली, झाड झुकलं, शेंडेसुद्धा वाळायला लागले. खूप खूप वाईट वाटलं मला, खरंच अतीव दुःख म्हणतात. कारण वरव्याच्या शाळातून माझे यजमान शिवव्याख्याते दादासाहेब कोरेकर यांनी ते झाड आणलेलं होतं. तिथल्या मुख्याध्यापकाने त्यांना प्रेझेंट दिलेलं होतं बेलाचं झाड. मी 19 वर्ष त्याला जपले. किती जपलं जीवा पल्याड जपलं. हे झाडाला पाणी देऊन झाडं माझं टिकलं. श्रद्धा असली की टिकतात हो. मग माणसं असो नाही तर झाडं असोत. जीव लावा, तीही आपल्याला जीव देतात आपल्यासाठी. आणि असं हे बेलाचं झाड सुनबाईला ते रोज लागतंच. अभिषेक करते घरच्या घरी आणि बेलाचं पान लागतं. भुलेश्वरावरती त्यांची खूप श्रद्धा आहे. भुलेश्वर असो, सिद्धेश्वर असो किंवा मल्लिकार्जुन असो, आमचं कुलदैवत आहे मल्लिकार्जुन, त्यांनाही बेलाचंच पान लागतं. आणि म्हणून याच झाडावर, सर्व झाडापेक्षा ह्या बेलाच्या झाडावर माझा अति जीव, अति प्राण. पहा कशी बेलाची सुंदर पाणी. आज धुवून काढले, त्याला खूप धूळ पडते. तर आई माझी नेहमी म्हणायची, ह्या बेलाची आठवण मला का जास्त होते तर आईचं मला माया त्याच्यात दिसते. आई म्हणायची, सिद्धेश्वराच्या देवळात सहजबाई मी गेले काल, बेलाच्या पानात मला सापडले 2 महिना 2 लाल. आम्ही 4 भावंड, त्याच्या कृपेने तसं आई सांगत असायची. तर अशी माझ्या या बागेतली रोषणाई आहे पहा. हे पहा, लिंबोणीचं झाड वगैरे सर्व झाडं आहे. सकाळच्या वेळेला माझा फेरफटका असतो इथे. चला तर मग भेटूया पुढच्या